किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमीत संतापाची लाट। किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींशी जोडलेल्या शिवसमाधी परिसरात असे शूट झाल्याचे समोर येताच शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। सोशल मीडियावर या घटनेविरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटत असून श्रद्धास्थळांचा अशा प्रकारे वापर योग्य आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे। तसेच केंद्रीय पुरातत्व विभागाने अशा प्रकारांवर तात्काळ निर्बंध आणावेत अशी मागणीही होत आहे। दरम्यान किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी दुर्गरक्षक आणि शिवप्रेमींकडून जोर धरत आहे। अन्यथा गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गरक्षक स्वतः आंदोलन छेडतील असा इशारा दुर्गरक्षक अभ्यासक सुकत राणे यांनी दिला आहे। या प्रकरणी खासदार सुनील तटकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली असून प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। कुठल्याही परिस्थितीत छत्रपती शिवरायांची राजधानी, हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांची सुद्धा आहे। जे विदेशी पर्यटक येतील इतिहासकालीन खुणा बघण्यासाठी त्यांचीसुद्धा जबाबदारी त्या पद्धतीने राहील। पण भारतीय पुरातत्व खात्यालासुद्धा आमच्याकडनं सूचना त्या ठिकाणी स्पष्टपणाने दिल्या जातील। अशा पैकीचं प्री वेडिंग शूटिंग ज्यांनी केलं असेल त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। कारण तिथलं पावित्र्य ज्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ती बाब अत्यंत निंदनीय आहे। पण समाज मनाला सुद्धा माझी विनंती आहे की आपण त्या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जतन करण्याची भूमिका प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांनी पुढच्या कालावधीमध्ये घेतली पाहिजे, असं एक शिवप्रेमी नागरिक म्हणून माझी स्वतःची भावना आहे। नावाखाली जातात आणि तिथे प्री वेडिंग केलं जातं। पत्रिका ठेवू द्या, जसं आपण घरच्या देवाला गाव पांढरीच्या समोर पत्रिका ठेवतो आणि सुरुवात करतो, तसं त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ पत्रिका ठेवून शिवाजी महाराजांना नमस्कार करून तिथून निघावं। परंतु फ्रीवेडिंग जे काय तुमचं आहे ते चालणार नाही, कारण ते तिथे शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी अशा गोष्टी तुम्हाला इतर कुठं जायचं आहे, गार्डनला जा, बगीचाला जा किंवा अनेक कुठं समुद्राच्या तीरावरती जा, तिथे फ्रीवेडिंग करा। परंतु रायगडावरती जर असं कोण करल तर मग त्याला आमचे शिवभक्त धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।